मन मंदिरा गजर भक्तीचा तरी स्पर्श होईल. मृंदेनी नारायणाला श्राप दिला म्हणून नारायणाला रामजी म्हणून आणि लक्ष्मीला वैदेही माता सीता म्हणून यावं लागलं. आणि रावणाने माता वैदेहीला स्पर्श केला म्हणून राम अवतार झाला. अशी बरीच कारणं भगवान शंकरांनी उमेला सांगितली. आता पुढच्या कथेचा विस्तार करण्याच्या पूर्वी रामचरितमानसमध्ये बाबा तुलसीदासजींनी रावणाच्या वंशाचा विस्तार केला. रावणाच्या, कुंभकर्णाच्या आणि बिभीषणाच्या जन्माची कथा सांगितली. प्रश्न असा निर्माण होतो की भगवान रामचंद्राच्या जन्माच्या पूर्वी रावणाच्या कथेचा विस्तार का, किंवा रावणाच्या जन्माची चर्चा का? उद्या सकाळचा सूर्योदय जर बघायचा असेल तर आजची संध्याकाळ झाली पाहिजे, किंवा आज संध्याकाळची रात्र झाली पाहिजे. आजची रात्र झाल्याशिवाय उद्याचा सूर्योदय पाहता येत नाही. पाप वाढल्याशिवाय पुण्याचं महत्व कळत नाही. रावणाच्या जन्माशिवाय रामचंद्राचा जन्मच होऊ शकत नाही. कारण रामचंद्राच्या जन्माचा मूळ उद्देश हा रावणाचा वध आहे. म्हणून पुलस्त ऋषीच्या पवित्र कुळामध्ये विश्रावा नावाचा राजा, केशनी आणि एडविडा नावाच्या 2 पत्न्या आणि त्याच्यापासून झालेल्या मुलांचा विस्तार. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण तुर्तास्तरी रामचरितमानसने तिघांच्या जन्माची कथा सांगितली. या तिघांचा जन्म झाला. तिघांनीही घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या केली. भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने विचारलं, सांगा तुम्हाला काय हवंय? प्रत्येकाने वेगवेगळ्या क्रमाने वरदान मागितले. रावणाने सांगितलं, मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेवाने सांगितलं, भगवंतांनी निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये मलाही मरावं लागतंय. तुझा अमर होण्याचा प्रश्न येतोच कुठे? मग मला अमर होण्यासारखं म्हणजे काहीतरी उपादान द्या. म्हणून ब्रह्मदेवाने एक अमृताचा कुंभ दिला आणि सांगितलं, हा अमृताचा कुंभ मी तुला ओपतो. जोपर्यंत हा तुझ्या शरीरात संरक्षित आहे, जतन आहे, तोपर्यंत तू जिवंत राहशील. ज्या दिवशी याचं अस्तित्व संपेल त्या दिवशी तुझं अस्तित्व संपेल. म्हणजे ज्या दिवशी अमृत कुंभ नसेल त्या दिवशी रावण संपलेला असेल. रावणाने अमृत कुंभ घेतला. कुंभकर्णाला इंद्रपद हवं होतं. त्याची जीभ वाकून त्याला निद्रपद देण्यात आलं. बिभीषणाला विचारलं, तुम्हाला काय हवंय? बिभीषणानं सांगितलं, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. जाणे मुक्ती ऐशी जाणे जाणे मुक्ती ऐशी जाणे मागतो आता तुझं मागतो मी. वरदान मागितलं, तेव्हा तुला एकच मागणं मागतो, मज द्यावे जी दाता, फक्त तुझ्या चरणावर माझं लक्ष लागून राहावं. तुझी भक्ती माझ्या जीवनात अखंडपणानं घडत राहावी. बिभीषणानं मागणी मागितली. एकाच वंशामध्ये, एकाच कुलामध्ये, एकाच वडिलाच्या विस्तारानं वाढलेली ही वंशवृद्धी, परंतु प्रत्येकाचं मागणं मात्र भिन्न आहे. रावणानं अमरत्व मागितलं, अमृत कुंभ मिळाला. आता मी मरणारच नाही असा रावणाला भ्रम झाला. आपण मरणारच नाही असा भ्रम आपल्यालाही कळत न कळत झालेला आहे. बरं, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात मरण नाहीच. तुमच्या डोक्यात फक्त एवढंच आहे, येतं तेव्हा पाहू, येईल तेव्हा बघू. कधी येईल सांगता येणार नाही. काय भजना शिवरणे ते पाहेगा, क्षण भंगून नाही भरवसा. वारे साबद तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळखा.
उरले तरी किती दिवस? वेळेची घडी घोड्यासारखी पळू लागलेली आहे आणि आपण भगवत नामापासून विन्मुख झालेलो आहे. समय का घोड़ा इतनी तेजी से दौड़ रहा है, फिर भी हम भगवान की ओर नहीं बढ़ रहे हैं. हाँ प्यारो, राम नाम से विन्मुख होकर हम अपने पल पल को गवा रहे हैं. क्या जिंदगी ज्यादा दिन की है? सपना जिस तरीके से गिरता है ना और चला जाता है ना, उस तरीके से हमारा जो अनमोल जीवन है ना, ये बीत जाने वाला. इसलिए ध्यान देना, हमारी मंजिल राम जी के चरणों में है, राम जी से मिलने में है, हनुमान जी को प्राप्त करने में है, और हम इस मंजिल को छोड़कर दूसरी ओर जा रहे हैं. आइए, एक बहुत सुंदर भाव का भजन है. किस और तेरी मंजिल, किस और जा रहा है, अनमोल तेरा जीवन क्यों गवा रहा है. इस भजन रूपी भाव के साथ कथा को आगे बढ़ाएंगे. अब जिनको आनंद उठाना है उठा लेना है. अरे ओ भैया, मैं सिखाऊं आपको? ऐसा नहीं, ऐसा.
बोलना है तो क्या बोलना चाहिए? मीठी मीठी वाणी रे बोल सिया राम, बोल सिया रामचंद्र भगवान। जेवढ्या मावशा माऊल्या उठून उभ्या राहतात आणि आनंद घेतात, त्यांच्या इडापिडा सगळ्या टळून जातील. त्यांच्या उठून उभ्या राहत नाही त्यांचे गुडघे दुखतील. सबसे बड़ी समस्या है आजकल की घुटने में दर्द. सावतात ना गुडघे, फनफन करतात ना. गार पडले पाहिजे वाटतं ना तुम्हाला? माझ्याकडे एक औषध आहे, सांगू का? फुकट आहे. भगवान शंकरांनी विष पिलं होतं. काय ते? डोक्यात सनका निघाल्या भगवान शंकराच्या. डोक्यातला दाह कमी करण्यासाठी भगवान शंकरांनी डोक्यावर चंद्र धारण केला. डोक्यातला दाह कमी झाला, पण विष घशातून खाली गेलं होतं. घसा चावत होता, जसे तुमचे गुडघे चावतात ना, असा घसा चावायचा. भगवान शंकर उद्विग्न झाले. कशानं बरं चावणारा घसा शांत होईल विचार करू लागले. तेव्हा एका ज्ञानाने सल्ला दिला, महादेवा, सापाचं शरीर थंड असतं, साप आणा आणि गळ्या शेजारी गुंढाळा. भगवान शंकरांनी साप गळ्या शेजारी गुंढाळला. कडकड चावणारा घसा भगवान शंकराचा शांत झाला. म्हणून ज्यांचे ज्यांचे गुडघे चावतात त्यांनी तुम्ही साप गुंडाळला की सगळं दुखणं साप तुमच्या सहित. भगवंताच्या नामामध्ये असं मस्तीत नाचलं पाहिजे महाराज, कंजूशी नाही केली पाहिजे. अशी वेळ पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाहीये. हा स्वर्णिम अवसर आहे, ही सुवर्णमयी संधी आहे आणि तिचं सोनं केलं पाहिजे. संधीचं सोनं करतो तो खरा ज्ञानी. काहींना संधीचं सोनंच करता येत नाही. आता चालून आली संधी, सोनं केलं पाहिजे. तुम्ही जर गमावली तर पुन्हा हेच म्हणावं लागेल, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, किशोर तेरी मंजिल किशोर जा रहा है, माझा आवाज 90% बसलेला आहे. काय झालं काय माहित, काल परवा थोडा आवाज बसला, पण तरी मी जीवाचं रान करून सांगतोय तुम्हाला. फक्त ग्रहण तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून भगवंताच्या अवताराची अनेक कारणं सांगितली. रावणाचा जन्म सांगितला. रावणाला अमर झाल्याचा भ्रम झाला आणि रावण त्याच्या जोरावर अत्याचार करू लागला. जेव्हा माणसाला मी स्वतंत्र झालो, मोठा झालो, मला आता कोणाची गरज नाही असं वाटत असतं, तेव्हा त्याच्या हातून खरे विकृत कर्म घडायला सुरुवात होते. मद कोणताही असू द्या, अभिमान कोणताही असू द्या, तो डुबायला कारण बनत असतो. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबने को अभिमान. ज्याला डुबायचं असेल त्याने अभिमान करा. अभिमान करणाऱ्याला डुबायला वेळ लागत नाही. आणि खरं सांगू का, त्याला डुबवण्याच्या मागे हात कोणाचा असतो? देवाचाच. वाचवणारा त्याला डुबवतो का? त्याचं उत्तर फार स्पष्ट आहे आपल्या वारकरी प्रमाणामध्ये. तिळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान. तिळा इतका जीवाला झालेला अभिमान भगवंताला डोंगरा एवढं ओझं टाकत असतो. भगवंतावर डोंगरा एवढं ओझं टाकत असतो. आणि म्हणून अभिमान कोणीही करू द्या, भगवान त्याला कधी क्षमा करत नाही. अगदी स्वतःच्या पठडीतला असला तरी. एक फार सुंदर कथा येते. पूजनीय गुरुवर्य दत्तात्रय बाबा महाराज माळवंडीकर आपल्या कीर्तनामध्ये ही कथा नेहमी सांगतात. असं म्हणतात, एकदा गरुडाला आपल्या शक्तीचा अभिमान झाला की माझ्यासारखा बलवान कोणी नाही. आणि सत्यभामा मातेला आपल्या स्वरूपाचा अभिमान झाला की माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही.
हे दोन्ही अभिमान भगवंताला छेदून काढायचे होते, म्हणून भगवंतानी एक लीला केली. द्वारकेच्या जवळ हनुमंत महाराज समुद्राच्या तटावर येऊन बसले होते आणि हनुमंतरायाचं राम भजन चालू होतं. दोन्ही अभिमान एकाच बाणामध्ये दूर करावेत, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारावेत, म्हणून भगवंतानं छोटीशी लीला केली. गरुडाला सांगितलं, गरुडा अरे म्हटले, आपल्या द्वारकेच्या समुद्र तटावर हनुमंतराय आलेले आहेत, त्यांना आपल्या द्वारकात बोलवून आण बरं. आता गरुडाला असं वाटलं, मी एवढा बलवान पक्षी, पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ असलेला पक्षीराज गरुड मला म्हटलं जातं, आणि त्या हनुमानासारख्या तुच्छ माकडाला मी बोलवायला जावं. अभिमानच. म्हणले जा हनुमंताला बोलून आण. गरुडाने सांगितलं, त्याला बोलून आणायची काय गरज आहे, त्या माकडाला तर मी पंखाने उडवत आणि. द्वारकाधीश म्हटले, त्याच्यासाठी तर खटाटोप चालला सगळा, जा. केलं गरुड. भजन चालू होतं हनुमानजीचं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग तिथं गेल्यानंतर भगवंताचा निरोप प्रामाणिकपणानं पोहोचवायचा आणि सांगायचं की चला तुम्हाला द्वारकाधीशांनी बोलवलं. हे तिथं जाऊन असे पंख हलवायला लागलं, फडफड 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 फडफड. 2-4 पंखाचे झोके त्याने हनुमंतरायाला मारले. पंख हनुमंतरायाच्या अंगाला झगटले. हनुमंतरायाने डोळे विघडून पहिल्यांदा पाहिलं आणि न पाहिल्यासारखं केलं. पण जेव्हा गरुडाने आती केली तेव्हा हनुमंतराय म्हणतात, श्रीरामा प्रभू, तुमच्या भजनामध्ये विघ्न घालणारा हा कोण आहे, विघ्न संतोषी. पण तुम्ही दयावान आहात, तुमच्या दयाला प्रातिनिधिक म्हणून मी याला माफ करतो. पुन्हा हनुमंतराय भजनाला लागले. पुन्हा गरुडाने त्रास दिला. मग आता हनुमान म्हणले, याला सोडून चालणार नाही. शेपटीला सांगितलं, बाई लंका पेटवल्यापासून तू काहीच काम केलेलं नाही, मग याची हाजरी घे बरं जरा. शेपटी निघाली. आता शेपटी निघाल्यानंतर तिनं गरुड बराबर पकडला. असा पिरगाळला जसा ज्वारीच्या पेंडीचे आळे बांधतो ना आपण. 2.5 का 3, 2.5 आळ्यात पेंडी बांधतो आपण, का 3 आळ्यात, 2.5 आळ्यात. 2.5 आळ्यामध्ये गरुड असा बांधला असा गरगर 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 फेडवला. आणि भल्या मोठ्या जाड धारदार तीक्ष्ण काट्याचं झुडूप होतं तिथं, त्या झुडपात घातला. वा, इतक्या जोरात घातला तो. याला सुद्धा समय सूचकता लागते बरं का. त्या झुडपामध्ये तो गरुड घातला, झुडपातून काढला, पाण्यात बुडवला, पाण्यातून आणला आणि अतुलजी पाण्यातून काढून खडकावर 3 वेळा सापडला. कसा? म्हणजे आपटा-आपटीच्या कामात चांगले, गरज पडली तर अशी माणसं पाहिजेत ना मला. वाजवणाऱ्याच्या हातात लय ताकद असते, म्हणून वाजवणारा सोबत लग्न करताना पोरी फार विचार करतात की एखाद्या वेळेस जर चुकून माझ्याकडून काही कमी जास्त झालं आणि जर थापड मार. आमच्याकडे एक मॉनिटर जवळ कीर्तनाला बसलं होतं, असं मॉनिटर जवळ ते वाजवणाऱ्या पखवाजाने अशी थाप टाकली पखवाजावर, त्याच्यातून आवाज त्याच्या शेजारी बसलेलं बेशुद्धच झालं डायरेक्ट. हात जरी निब्बर असले तरी आमचा माणूस फार कवळ्या मनाचा आहे. माणूस दिसायला निब्बर असला तरी त्यावर आपटलं. पुन्हा एकदा शेपटीला थोडासा जोर दिला की गरुडाचे डोळे बाहेर पडले. वरती गरुड घेतला, असा गरगर 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 फिरवला आणि द्वारकेकडे बघून जोरामध्ये धार दिशी गरुडाला सोडून दिलं की गरुड द्वारकेच्या प्रवेशद्वारात येऊन पडलं. गरुड जेव्हा प्रवेशद्वारात येऊन पडलं तेव्हा गरुडाच्या अंगावर एवढे सुद्धा पंख नव्हते, सगळे पंख जळले. नारायण भगवंत मधून आले. काय गरुडा, तुम्हाला तर तुमच्या बलावर फार अभिमान होता ना. चिमटा घेतला तरी जात नाही ते. तुम्हाला तुमच्या ताकदीचा अभिमान होता ना. दाखवली नाही ताकद, दाखवलं नाही बल. ते म्हणले अरे बापरे,
हनुमान नको म्हणे. आता अभिमान कराल का बलाचा? अजिबात नाही. गरुडाचा बलाचा अभिमान तुटला, पण अजून एका व्यक्तीचा अभिमान घालवायचा होता. नाव होतं सत्यभामा. स्वरूपाचा अभिमान होता. स्वरूपाचा अभिमान दूर करण्यासाठी भगवंतानं सत्यभामेला सांगितलं, सत्यभामा काय इथं हनुमान आलेले आहेत. पडलं काय खाली? आकाश तेच वेळावर आणलं होतं. कृष्णच आहे तो. इकडे द्या, यांच्याकडे द्या, पलीकडून या. त्याला एक पिंजरा आणावा लागेल असा. कराड महाराजांना विकतो बहुतेक. आमचाही लहाना तसाच आहे महाराज. मी आणणार आहे त्याला उद्या परवा. मग सत्यभामेला सांगितलं, सत्यभामा इकडे हनुमान आलेले आहेत आणि ते हनुमान द्वारकेमध्ये येणार आहेत, तर त्यांच्या पुढं आपल्याला म्हणजे तुला सीता आणि मला राम बनायचंय. पटकन तयारी कर बरं सीता बनायची. आता सत्यभामेला एवढी चिंता पडली. स्वरूपाचा अभिमान होता, सीतेसारखी दिसलीच पाहिजे मी. मग त्यांनी श्रृंगार चालू केला. त्याला स्टँडर्ड भाषेमध्ये मेकअप म्हणतात. फाउंडेशन, कॉस्मेटिक किट, काय असतं ते पांढरं पावडरच्या अगोदर लावते ते. फेअर अँड लवली कशासाठी लावते ते? चेहरा निखरे 7 दिन में. 7 दिवसात चेहरा गोरा होतो म्हणे. होतो का खरं? होतो. आमच्याकडची एक मुलगी दुकानात गेली होती, किराणा दुकानात. दुकानदाराला म्हणली, दुकानदार काका चेहरा गोरा करायची फेअर अँड लवली आहे का? दुकानदार म्हणला, हो आहे, देऊ का? ती पोरगी म्हणली, मला नको देऊ, लावत जाय ना म्हणे. तू काळ्या किती घाबरते तुला पाहून. याचा अर्थ काय माहितीये? जर फेअर अँड लवली विकणारा गोरा झाला नाही तर लावणारे गोरे होतील. पण तरी लोक लावतात. फेअर अँड लवली म्हणजे तात्पुरता चेहरा क्लीन करण्याचं साधन आहे, थोड्या वेळापुरतं. ते मेकअप केला ना महाराज माणसाने, मेकअप, तर माणूस सावलीत पाहिजे, उन्हात नसला पाहिजे. सावलीत तोपर्यंत चांगलं दिसतं. ते उन्हात गेलं आणि मेकअप पगळला की असं वाटतं आत्ताच चित्र धरून आलं काय करून. लक्षात घ्या. सत्यभामा शृंगार करण्याच्या भानगडीत पडल्या, पण सत्यभामेकडून काही सीता बनण्याचं जमायचं नाही, जमतच नव्हतं. त्या चिंतित झाल्या. तेवढ्यामध्ये भगवंतानी गरुडाला सांगितलं, गरुडा काय अजून एक काम करावं लागतं. बोला देवा. जा रे हनुमंताला बोलून आणा. म्हणले देवा वेडे का तुम्ही? एकदा गेलो तर ही परिस्थिती आहे, आणि आता कशाला जायचं? काय नाही म्हटले, हनुमंतरायाकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्हाला रामचंद्रांनी बोलवलं. गरुड म्हणला, मग तर अजिबातच नाही. का? इथं राम नाहीत ना. आणि जो नाही त्याचं नाव सांगून मी जर इथं बोलवलं, इथं येईपर्यंत ठीक आहे, पण इथं आल्यावर जर राम नाही दिसले तर मग पंचायत माझी होईल ना. त्याची तयारी चालू आहे. म्हटले तुम्ही फक्त जा, गरुडाला बोलवा. निघाले, हनुमंतरायाला बोलवा. निघाले गरुड. गरुड गेले तिथं हनुमंतरायाचं भजन चालू होतं. गरुड खाली उतरले. हनुमंतरायाने डोळे उघडले. डोळे उघडल्या गरुडाने सांगितलं, मी त्रास द्यायला नाही आलो. म्हणले मग कशाला आलात? तुम्हाला द्वारकेत बोलवलं. हनुमंतरायाने सांगितलं, मी माझं काम सोडून कुठंच जात नाही. अहो पण तुम्हाला बोलवलं. कोणी बोलवलं? म्हटले रामचंद्राने बोलवलं. असं? रामचंद्र शब्द ऐकल्याबरोबर हनुमंतराय जागेवर उठले आणि गरुडाला उचलून डोक्यावर घेतलं. गरुड म्हणला, मेलो गड्यात. आनंदाच्या भरात डोक्यावर घेऊन हनुमंतरायांनी उड्डाण केलं. म्हटलं कुठे आहे द्वारका? चला महाराज या दिशेला. आणि त्या दिशेनं उड्डाण करत असताना अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर हनुमंतांनी गरुडाला प्रश्न विचारला. गरुडा, काय
रामप्रभू आहेत ना, पण नक्की. आता गरुड आला होता तेव्हा रामप्रभू नव्हतेच. गरुडाला वाटलं जर नाही म्हणाव शेपटी मागच आहे. गरुड म्हटलं आहे. आणि द्वारकेमध्ये गेले, दरवाजावर भगवान हनुमंतराय आले तरी सत्यभामेची सीता बनण्याची तयारी पूर्ण झालेली नव्हती. भगवान म्हणतात, सत्यभामा झाली का तयारी? सत्यभामा म्हणतात, देवा माझ्याकडून जमतच नाही. अहो तुम्ही तर म्हणलात ना माझ्यासारखं सुंदर कोणीच नाही म्हणून. मग सुंदर स्त्रीला सीता बनायला काय अडचण आहे? म्हणले, देवा टोमणे नका मारू, माझ्याकडून काही जमत नाही, तुम्ही रुक्मिणींना सांगा. आणि मग भगवंतानी रुक्मिणींना सांगितलं, रुक्मिणी काय सीता बना. माता रुक्मिणीने काय केलं? फक्त डोक्यावर पदर घेतला, कपाळाला कुंकू लावलं आणि बाहेर आल्या, झाल्या सीता. भारत की नारी का श्रृंगार और भारत की नारी का सौंदर्य उसके श्रृंगार या सजने धजने में नहीं होता है, उसके शालीनता में होता है. भारतातल्या स्त्रीचं सौंदर्य सजावटीत नाही, तिच्या शालीनतेत आहे. तिच्या डोक्यावरचा पदर आणि कपाळावरचं कुंकू हा तिचा शृंगार आहे. कळालं ना तुम्हाला? म्हणून डोक्यावर पदर असला पाहिजे आणि कपाळाला कुंकू असलं पाहिजे. दॅट इज नॉट टिकली. टिकली लावणं आपली प्रथा नाही. टिकली का आली? काही महिलांना कुंकुवाची ॲलर्जी होती, त्यांना ॲडिशनल पर्यायी म्हणून काहीतरी कपाळाला वापरण्यासाठी असावं म्हणून टिकली आली. पण ती जशी आली ती इतकी टिकली की कुंकुवाचा पत्ताच कट केला. ह्या जुन्या म्हाताऱ्यात ना बघा, 1 रुपया एवढं कुंकू लावलेलं आहे यांनी कपाळाला. असं एवढं कुंकू इथं असलं पाहिजे. ते सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणून आता सोडा, आजचं जाऊ द्या, पण उद्यापासून ज्यांनी फक्त टिकल्याच लावलेल्या, कुंकू लावलेलं नाही, त्यांनी कपाळावरच्या टिकल्या खाली वढा. मी काढून टाका म्हणत नाही, खाली वढा आणि त्याच्या जागी कुंकू लावा. टिकल्या जर हातानं खाली आल्या नाही तर जेसीबीच्या सोंडानं वढा, पण त्याच्या जागी कुंकू लावा. ते सौभाग्याचं. सुखी ठेव देवा माझा धनी टिकलीचा, असं आहे का? मग सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा. कुंकू आहिवाचं लेणं म्हणून कपाळाला काय लावलं पाहिजे? माता रुक्मिणी तयार झाल्या. रुक्मिणीचा अभिमान, गरुडाचा अभिमान संपला. भगवंताला अभिमान सहन होत नाही. अभिमान आला की भगवान त्याला बाहेर काढण्याची तयारी करत असतो. रावणाला अभिमान झाला. रावणाने यज्ञ यागादी क्रियाकर्मावर बंदी घातली. नारायणाय नमः नारायणाय स्वाहा या उद्घोषाच्या ऐवजी रावणाय नमः रावणाय स्वाहा अशा आहुत्या टाकाव्यात, असे सक्त निर्देश दिले. अन्याय अत्याचार रावणाचा वाढला. पृथ्वी कुंठित झाली. कुंठित झालेली पृथ्वी रडू लागली आणि त्या पृथ्वीनं वत्साचं रूप धारण केलं. वत्साचं रूप धारण करून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ जाऊन गाऱ्हाणं मांडू लागली. देवा, आता या आतताई रावणाचा भार मला सहन होत नाही, याचा बंदोबस्त करा. ब्रह्मदेवानी सांगितलं, रावणाला मारायचं डिपार्टमेंट आपल्या हद्दीत येत नाही. ते जालना पोलीस स्टेशन हद्दीत नाही, मग औरंगाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातं. मग आपल्याला तिकडं संपर्क करावा लागेल. म्हणून ब्रह्मदेव पृथ्वीला आणि देवतांना घेऊन भगवान नारायणाजवळ गेले. त्यांनी त्या ठिकाणी नारायणाची स्तुती, जय जय सुरनायक जनसुखदायक प्रणतपाल भगवंता गोद्विज हितकारी जय असुरारी सिंधु सुता प्रियकंता पालन सुरधरणी अद्भुत करणी मर्म न जानहि कोई जो सहज कृपाला दीन दयाला करहु अनुग्रह सोई. म्हणून भगवंताची स्तुती केली की देवा, तुम्ही सृष्टीचे उद्गाते निर्माते आहात. या सृष्टीवर आता पापी रावणाचा अत्याचार वाढत चाललेला आहे. या अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी पृथ्वी अतिशय कुंठित होऊन खऱ्या अर्थाने आपल्याकडे भीक मागते आहे.
पृथ्वीच्या पदरामध्ये उपादान टाका आणि पृथ्वीला या दुःखापासून मुक्त करा. जय ही सृष्टी उपाई त्रिविध बनाई संग सहायन तुझा सो करहु अघानी चिंता हमारी जनहीन भगतीन पूजा. जो भव भय भंजन मुनि मनोरंजन गंजन विपत्ति बरूथा मन वचन बाणी चाळीस सयानी सकल सूरजूथा. भगवान आता तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच वाचू शकत नाही, म्हणून सगळ्यांनी देवाची स्तुती केली. 2 मिनिटासाठी आपण नारायण स्तुतीचा आश्रय करू. हे हरी, आता आमचं दुःख निवारण करा. भगवंताने सगळ्या देवतांना अभय दिलं. चिंता करू नका. जेव्हा पापाचा घडा भरेल तेव्हा या पृथ्वीला आततायांच्या भारापासून मुक्त करण्याकरता मी अवतार धारण करेल. भगवंताने सगळ्या देवतांना अभय दिलं. फक्त तुम्ही माझ्या चरणाची सेवा करण्याकरता धरातलावर जाऊन अवतार घ्या. सगळ्या देवतांचं समाधान झालं की निज लोकही बिरंची गे देव नहीं हई सिकाई बानर तनु धरी धरी मही हरिपद से बहु जाय. सगळे देवतागण वानराचं रूप धारण करून भगवंताच्या चरणाची सेवा करण्याकरता मृत्यू लोकात जाते झाले. बालकांडा अंतर्गत येणारी ही कथा थोडी आता वेगळ्या वर्णाने विस्तार घेते. याज्ञवल्क्य म्हणतात भारद्वाजजी, भगवान शंकर म्हणतात उमा, आता आपण जातोय अयोध्येमध्ये. अतिशय वैभव संपन्न सुरांची, वीरांची आणि योद्ध्यांची भूमी म्हणून अयोध्येची ओळख. तुलसीदासजी म्हणतात अयोध्या या नगरीचा विस्तार 12 योजन इतका लांब होता. किती? 12 योजन लांब आणि 3 योजन रुंद असणारी अयोध्येची पवित्र भूमी. अष्टपैलू आकाराची, तटबंदी आणि खंदक असलेली, मोठे मोठे दुर्ग आणि त्याच्यावर स्थित तोफा, आयुधांचा संग्रह, अंतर्गत सुंदर आणि सुडोल कमानी, जागोजागी मोठे बाजार, गावामध्ये मोठे मोठे वाडे, त्या वाड्यावर सूर्यवंशाची पताका ध्वजा, स्त्रियांच्या नृत्यशाळा, मोठे मोठे राजमार्ग, छोटी मोठी उद्यानं, त्यावर अत्तराचा सडा टाकून सुशोभित केलेला तो परिसर, हत्ती, घोडे, रथ, शिबिका अशा वैभवाने युक्त असलेलं साम्राज्य आणि त्या सम्राटाची नगरी म्हणून अयोध्येची ओळख. या अयोध्येचा सम्राट होता राजा दशरथ, ज्यांना आपण दशरथजी म्हणतो. 7 वाडे आणि 7 वाड्याचा चौक, त्याच्यामध्ये महाराज दशरथाची वस्ती. शरयू नदीचा प्रवाह अतिशय जीवनाला आनंद आणि आल्हाद देणारा वाटत होता. आणि अशा या अयोध्या नगरीमध्ये रघुकुल तिलक महाराज श्री दशरथ विराजमान होते. बोलिए दशरथजी महाराज की जय, बोलिए दशरथजी महाराज की जय, बोलिए दशरथजी महाराज की जय. या दशरथजीच्या वंशाचा विस्तार, सूर्याचा पुत्र वैवस्वत, त्याचा इक्ष्वाकू आणि इक्ष्वाकूच्या कुळामध्ये 60 नंबरचे वंशज म्हणून महाराज
दशरथाची ख्याती होती. म्हणजे इक्ष्वाकू नंतर विकुक्षी, त्याच्यानंतर पुरंजन, त्याच्यानंतर अनेना, पृथू, विश्वरंध्री, चंद्र, युवनाक्ष, शावस्त, कुवलायाक्ष, दृढाक्ष, हरियक्ष, निकुंभ, बर्हन, कुष्माक्ष, सेंजित, युवनाक्ष, मानधाता, पुरुत्कुत्स, शशबिंदू, अंबरीश, त्रस्यदसु, अनरण्य, हर्याश्व, अरुण्य, त्रिबंध, सत्यव्रत, राजा हरिश्चंद्र, रोहित, राजा चंपक, राजा सुदेव, राजा विजय, राजा भरुक, राजा अभ्रक, राजा बाहुक, राजा सगर, राजा असमंजस, राजा अंशुमान, राजा दिलीप, राजा भगीरथ, राजा श्रुत, राजा नाभ, राजा सिंधुद्वीप, राजा आयुतायु, राजा ऋतुपर्ण, राजा सर्वकाम, राजा सुदास, राजा अश्वक, राजा दीर्घबाहू, राजा रघु, राजा अज, राजा दशरथ. मन मंदिरा गजर भक्तीचा.